नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ज्ञानेश्वरी विदर्भ आयएस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत निष्कर्ष काढण्याची तर्कपद्धत सिलॉगिझम। या सिलॉगिझम डायग्राममध्ये तुम्हाला सोप्या सगळ्या गोष्टी येतात। म्हणजे इन दॅट केस हे बघा, यामधले हे जे क्वेश्चन होतात, इट्स व्हेरी सिंपल। या वेन डायग्राम पॉइंट ऑफ व्ह्यू काढायचे सगळ्यांना सगळे क्वेश्चन येतात। पण बघा, आता क्वेश्चन फॉर्मॅट दाखवतीये, या फॉर्मॅटमध्ये हे सुद्धा क्वेश्चन सिलॉग डायग्रामनीच काढावे लागतात, हो की नाही? मग मला सांगा, याच्यामध्ये एफ पर्यंत काय आहे, ए टू एफ पर्यंत एवढं सगळे आपल्याला हे दिले, सेंटेन्स दिलेले आहे। आणि या सेंटेन्सला बघून मला हे बघा 4 आन्सर ऑप्शन दिलेले आहे। आणि या 4 आन्सर ऑप्शनच्या याची एक डायग्राम, याची एक डायग्राम, याची एक डायग्राम आणि याची एक डायग्राम, 4 डायग्राम बनवावं लागेल सिलॉगिझमच्या। आणि मग मला फाइंडिंग आउट करावं लागेल की मला आन्सर ऑप्शन कुठलं येणार। मे बी 2 मिनटं लागणार बेटा सॉल्व करायसाठी, बट मी मॅडम तुम्हाला शॉर्ट ट्रिक सांगणार आहे, कन्सेप्ट सांगणार आहे आणि अप्रोच एकदम राईट सांगणार आहे। म्हणजे तुमचा एक अप्रोच बनला ना। हे बघा, या क्वेश्चनला सॉल्व करायसाठी 3 मेथड्स आपण मोस्टली यूज करू शकतो। एक सिलॉग डायग्राम, जी सगळेजण नॉर्मली करतात, जी अप्रोच पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणजे बघितल्या याचं आन्सर ऑप्शन कसं प्रेडिक्ट करायचं ते एक मेथड करू शकता। आणि एक तिसरी जी मी आज तुम्हाला शिकवणार आहे। बघा, सिलॉगचं डायग्राम म्हटलं तर मे बी 2 मिनटं लागतोच, हमखास लागतो। मग त्याने जायचं का मॅडम? तर मी म्हणते की थोडंसं आपण थांबून जाऊ। मग त्याच्यानंतर सेकंड अप्रोच येतो की बघितल्या आन्सर ऑप्शन म्हणजे याला आपण प्रेडिक्ट करून पॉईंट ऑफ व्ह्यू आपण काढू शकतो। मग ती अप्रोच मेथड, त्या अप्रोच मेथड 100% राईटच असेल, मी सांगू शकते का नाही? मग ती अप्रोच मेथडच्या मागे काही लॉजिक्स असतात, काही क्ल्यूज असतात। ते क्ल्यूज मी तुम्हाला आज शिकवणार आहे की तुम्हाला आन्सर ऑप्शन बघितलं की डायरेक्ट क्लिक करता आलं पाहिजे, विदाउट युजिंग पेन अँड पेपर तुम्ही सॉल्व कराल आणि 100% राईट असेल आन्सर ऑप्शन। की असं नाही की बघितलं की झालं, नाही। त्याच्या मागचे क्ल्यूज, त्याच्या मागच्या ट्रिक्स, त्याच्या मागल्या सगळे कन्सेप्ट आज आपण इथे घेणार आहोत 1 बाय 1 आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी समजावून सांगणार आहोत। आणि महत्त्वाचं, क्वेश्चनला सॉर्ट आउट कसं करायचं असतं मॅडम? तर मला सांगा, जिथे आपला हा जो सोपी क्वेश्चन होता, हे बघा, सर्व शिक्षक कलाकार आहे, काही कलाकार आनंदी राहतात, यासाठी सिंपल एक सिलॉगची डायग्राम बनवली, देन आन्सर ऑप्शन टिक केलं, इट्स ओके। मला सांगा, आता हे आन्सर ऑप्शन प्रेडिक्ट करायचं आहे, तर याला कसं करायचं मी सगळ्यात पहिले समजावून सांगते की हा पॅटर्न कसा आहे, काय आहे, देन तुम्हाला कन्सेप्ट सगळे शिकवते। पुढे 6 विधानं दिलेली आहे बघा, 6 सेंटेन्सेस दॅट वन। इथे डायग्राम काढायची का बेटा सिलॉगची? नाही। व त्यापुढे 3 विधानं एकत्र करून तयार केलेले 4 संच दिलेले आहे, 1, 2, 3 and 4। मला इथे 4 संच दिलेले आहे। तर्कसंगत विधाने असलेला संच निवडा। म्हणजे बघा, याचं वर्ण मला काय दिलेलं आहे, मला एकेकाची डायग्राम बनवावं लागेल सिलॉगची। आणि मी जर नॉर्मल पॉईंट ऑफ व्ह्यू जाते म्हटलं तर प्रत्येकाची ॲनालिसिस करावं लागेल, देन मला फायनली आन्सर ऑप्शन भेटेल। मला 2 मिनटं वाया घालवायचे का बेटा? नाही। 2 मिनटामध्ये तर आपण भरपूर क्वेश्चन लावू शकतो। मग या क्वेश्चनला बघितल्या आन्सर ऑप्शन टिक झालं पाहिजे। मग अशी ट्रिक्स मी तुम्हाला सांगते, ओके? मला सांगा, इथे आन्सर ऑप्शन कसे दिलेले आहेत? 3 दिलेले आहे। आता या पहिल्या पर्यायाला मला जर बघायचं असले तर तिघही जण कसे पाहिजे? तिघही एकामेकासोबत तर्कसंगत पाहिजे। म्हणजे याचं मिनिंग असं झाला, मला बघा एफ आणि बी इथे दिसतो आहे, याच्यावरून डी जो आन्सर ऑप्शन आहे ते जर राईट निघत असेल तर माझा हा पूर्ण पर्याय राईट असेल। देन बघा, ए आणि डी याला मी चेक केल्यावरती ई आन्सर ऑप्शन जर निघत असेल तर मला आन्सर ऑप्शन राईट आहे की रॉंग आहे हे मला ठरवता येईल। मग असे मला 4ही करावं लागेल आणि 4 झाल्याच्या नंतर मग फाइंडिंग आउट करणार की कुठलं राईट कुठलं रॉंग। एवढा वेळ नसतो बेटा पेपरमध्ये। मग काय करायचं, ट्रिक्स लावायची, ठीक आहे? मला सांगायचं आहे एफ बी, हे बघा, या सेंटेन्सला बघणार, मग नंतर बी सेंटेन्सला बघणार, मग त्याच्यावरनं डी चे आन्सर ऑप्शन आहे डी, याला आपण चेक करणार की बरोबर आहे की नाही, ओके? हे करत असताना या मागे सगळ्यात पहिले कन्सेप्ट आहे, ते बेसिक कन्सेप्ट समजून घेऊ। अगदी छोटे कन्सेप्ट आहे, आजच तुमचे सगळे कन्सेप्ट डोक्यामध्ये चालले जाणार। विथ त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक एक्झाम्पल पॉईंट ऑफ व्ह्यू सगळ्या गोष्टी मी तुम्हाला क्लिअर करून देईल। फक्त ट्रिक्स लक्षात कशी घ्यायची, मोठ्या क्वेश्चनला सॉर्ट आउट करायचं आहे। या टाईपचा क्वेश्चन बघा, हा वाला क्वेश्चन एवढा मोठा 6 सेंटेन्स आहे, देन त्याच्यानंतर 3 आन्सर ऑप्शन आहे। कुठंपर्यंत आपण पुरणार आहोत? ट्रिक्स लावायची, सॉल्व करायचं, ठीक आहे? बघूया आपण त्याचे सगळ्यात पहिले बेसिक्स जाणून घेऊ। बेसिक खूप सिंपल आहे, खूप सिंपल, ओके?
आता याच्यामध्ये 3 काय आहे नोट्स आहेत. या 3 नोटला तुम्हाला इथेच मी काय करते तुमच्या डोक्यामध्ये टाकून देते. या मेमरीमध्ये फिट झाल्या. आपल्याला टोटली 5 नोट आपल्याला शिकायचे आहे आणि त्याच्यावरूनच माझे आन्सर ऑप्शन येणार. ओके. हां, 2 विधान बघा याच्यामध्ये काय दिलेलं आहे. 2 होकारार्थी विधानांवरून होकारार्थी निष्कर्षच निघू शकतो. पहिल्या सेंटेन्सचा मीनिंग काय आहे. पॉझिटिव्ह म्हणजे मला जर 2 सेंटेन्स दिले असेल, ओके, इन दॅट केस मला 2 सेंटेन्स दिलेले आहे. 2 सेंटेन्सवरून माझा येणारा निष्कर्ष हा काय पाहिजे, पॉझिटिव्हच पाहिजे. मला सांगा, पहिलं सेंटेन्स माझं पॉझिटिव्ह आणि दुसरं सेंटेन्स पण माझं पॉझिटिव्ह, मग याच्यावरनं निघणारा निष्कर्ष पण काय पाहिजे, पॉझिटिव्हच पाहिजे. आता याला आपण समजून घेऊ इन दॅट ब्रीफली. ओके. हा बघा मी काय सांगितलं होतं, पहिलं म्हणजे हा बघा माझा क्वेश्चन आहे. याच्यामध्ये 2 सेंटेन्स आहे. 2 सेंटेन्सचा माझा एक क्वेश्चन आहे. आता या 2 सेंटेन्सवरून निष्कर्ष, पहिलं सेंटेन्स जर पॉझिटिव्ह असेल, दुसरं सेंटेन्स पण पॉझिटिव्ह असेल, त्याच्यावरून याचा निघणारा निष्कर्ष काय असतो, पॉझिटिव्हच असतो. ओके, पॉझिटिव्हच पाहिजे आपल्याला, निगेटिव्ह पाहिजे का नाही. आता बघू आपण चेकआउट करून. सर्व केळी हे फळं असतात, पॉझिटिव्ह आहे की नाही, हो. बघू आपण काही संत्री फळं असतात, हे पण पॉझिटिव्हच आहे की नाही, हो. मग मला सांगा, या 2 पॉझिटिव्ह सेंटेन्सवरनं निघणारा निष्कर्ष सुद्धा काय पाहिजे, पॉझिटिव्हच पाहिजे. मग मला सांगा, इथे निष्कर्ष मला काय प्रेडिक्ट आहे की याच्या दोघांवरून पॉझिटिव्हच निष्कर्ष माझं यायला पाहिजे. आता आपण आन्सर ऑप्शन चेकआउट करू. काही फळं संत्री नसतात. काय आहे इथे, नसतात, म्हणजे इथे काय आलेलं आहे, निगेटिव्ह. मला निष्कर्ष काय अपेक्षित होता, पॉझिटिव्ह. मग हे सेंटेन्स कसं असेल, डायरेक्टली रॉंग. ओके, कळलं. मला पॉझिटिव्हवरून पॉझिटिव्हच पाहिजे. जर इथे निगेटिव्ह आलं तर त्याला डायरेक्टली आपण काय करायचं, रॉंग करायचं. झालं. ही पहिली नोट लक्षात आली. आता बघा, एका होकारार्थी आणि दुसऱ्या नकारार्थी विधानांवरून निघणारा निष्कर्ष नेहमी नकारार्थीच असतो. म्हणजे याचं मिनिंग मी इथे समजून सांगते. पहिलं सेंटेन्स माझं पॉझिटिव्ह आहे, दुसरं सेंटेन्स माझं निगेटिव्ह आहे. या दोघांवरून एक सेंटेन्स पॉझिटिव्ह, एक सेंटेन्स निगेटिव्ह, या 2 सेंटेन्सवरून निघणारा निष्कर्ष माझा नेहमी काय असेल, निगेटिव्हच असेल. पॉझिटिव्ह निगेटिव्ह. ओके, बघा चेक करून घेऊ. मला इथे सांगायचं आहे तुम्हाला. हां, सर्व केळी फळं असतात. मग मला सांगा, हे सेंटेन्स कसं झालं, पॉझिटिव्ह. काही संत्री फळं नसतात. असतात म्हणजे पॉझिटिव्ह आणि काही संत्री फळं नसतात म्हणजे इथे काय झालं बेटा, निगेटिव्ह झालं. मग याच्यावरून पॉझिटिव्ह निगेटिव्ह, याच्यावरून निघणारा निष्कर्ष काय मला प्रेडिक्ट होता, याच्यावरून निघणारा निष्कर्ष पाहिजे होता मला निगेटिव्ह. काय पाहिजे मला, निष्कर्ष निगेटिव्ह. आता मला आन्सर ऑप्शन बघायचं आहे. म्हणून काही केळी संत्री असतात, हे काय दिलेलं आहे इथे, पॉझिटिव्ह. मला निष्कर्ष कसा पाहिजे होता, निगेटिव्ह पाहिजे होता, पण इथे पॉझिटिव्ह आहे. आन्सर ऑप्शन रॉंग. ओके, झाल्या. या दोनही गोष्टी व्यवस्थित समजून झाल्या की जेव्हा माझं पॉझिटिव्ह असते तेव्हा निष्कर्ष पॉझिटिव्हच पाहिजे आणि जेव्हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह असतो तेव्हा निष्कर्ष काय पाहिजे, निगेटिव्हच पाहिजे. जर इथे पॉझिटिव्ह आला तर त्याला काय म्हणणार, डायरेक्टली रॉंग. ओके, या सगळ्या छोट्या गोष्टी आहे. या छोट्या गोष्टी तुम्हाला समजल्या. तिसरी अट वाचून घेऊ आपण. 2 नकारार्थी विधानांवरून योग्य निष्कर्ष काढला जाऊ शकत नाही. म्हणजे मला इथे सांगायचं आहे, 2 नकारार्थी म्हणजे पहिलेही सेंटेन्स निगेटिव्ह, दुसरंही सेंटेन्स निगेटिव्ह, त्याच्यावरून कुठल्याच प्रकारचा निष्कर्ष काढला जात नाही. ओके, एवढं सगळं लक्षात घ्यायचं. आता बघा, याच्यामध्ये हे पहिलं सेंटेन्स, एकही केळी फळ नसते म्हणजे निगेटिव्ह आहे. काही संत्री फळं नसतात म्हणजे निगेटिव्ह आहे. या निगेटिव्हवरून आन्सर ऑप्शन कुठलं येणार का बेटा, नाही. आन्सर ऑप्शन निष्कर्ष निघूच शकत नाही. मग इथे तर त्यांनी असं आन्सर ऑप्शन दिले, मग काय करायचं, रॉंग झालं. या 3 अगदी बेसिक कन्सेप्ट होत्या ज्या आपल्याला लागायच्या होत्या. ठीक आहे, एकदा रिकॉल करून घेऊ. जेव्हा माझं पॉझिटिव्ह असते तेव्हा काय पाहिजे, मला पॉझिटिव्ह निष्कर्ष पाहिजे. जेव्हा माझा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असते तेव्हा मला निगेटिव्ह निष्कर्ष पाहिजे. जेव्हा मला निगेटिव्ह येतो तेव्हा माझा कुठल्याच प्रकारचा निष्कर्ष येत नाही. या 3ही गोष्टी रिकॉल झाल्या. पॉझिटिव्ह निगेटिव्ह, नो आन्सर.
एवढ्या 3 गोष्टी लक्षात झाल्या, इतकेच लक्षात घ्यायचे आहे. मग पेपरमध्ये कितीही तुफान क्वेश्चन येऊ दे, झालाच पाहिजे सॉल्व. ओके. आता ही चौथी अट कशी आहे, मी तुम्हाला इन दॅट एक्सप्रेस कशी करत आहे तेवढं फक्त लक्षात घ्या. कारण की मला इथे तुम्हाला ह्या गोष्टी समजावून सांगायच्या आहे की नाही, तुम्हाला परीक्षेला एवढे भारी क्वेश्चन पडले, झालं पाहिजे सॉल्व. ओके. जर एखादी टर्म विधानांमध्ये दिली नसेल तर ती निष्कर्षामध्ये येऊ शकत नाही, आणि अशी संज्ञा आल्यास ती काय झाली, निष्कर्ष चुकीचा ठरतो. म्हणजे याचं मीनिंग काय झालं, म्हणजे याच्यामध्ये हे बघा, जे उदाहरणार्थ हे बघा, हे काय आहे माझं एक्झाम्पल. या एक्झाम्पलमध्ये काय काय सांगितलेलं आहे, सर्व हरिण वाघ आहे. ओके. सगळे जे हरिण जे आहे ना ते काय आहे, वाघ आहे, आणि सर्व वाघ काय आहे, सिंह आहे. मला हरिण दिलं, वाघ दिलं आणि सिंह दिलं. आता निष्कर्ष बघूया आपण. काही लांडगे सिंह आहे. मला सांगा, जे माझं एक्झाम्पल होतं त्याच्यामध्ये कुठे लांडगा हा शब्द वर्ड होता का? मला सांगा, याच्यामध्ये हे जे माझं विधान होतं ज्याच्यामध्ये उदाहरणार्थ दिलं होतं, मला या दोनही सेंटेन्समध्ये कुठे लांडगा दिला का बेटा? नाही. मग मला निष्कर्ष कसं काय काढू शकते मी की काही लांडगे सिंह होता म्हणून? काढू शकते का? नाही. हा तर नवीनच वर्ड आला. मग हा आन्सर ऑप्शन इथेच रॉंग झाला. कळलं? नवीन वर्ड ऍड झाला कुठे, निष्कर्षामध्ये. हा तर इथे कुठेच दिसत नाहीये, नवीनच दिसत आहे. आन्सर ऑप्शन रॉंग. ओके. कळलं? नवीन जर ऍड झालं तर. आता बघा, याच्यामध्ये एका 2 वाक्याच्या सिलॉगिझमच्या प्रश्नामध्ये 3च संज्ञा असल्या पाहिजे. म्हणजे मला सांगा, या 2 याच्या म्हणजे या प्रश्नामध्ये काय पाहिजे, मला 3 टर्म पाहिजे. 3 टर्म पाहिजे. 3 पेक्षा जास्त पाहिजे का? नाही. जर 3 पेक्षा जास्त टर्म असतील तर ते सिलॉगिझम काय आहे, चुकीचे आहे. म्हणजे बघा, हे बघा, काही पानं फुलं आहे. हे पानं एक टर्म झालं, फुलं काय झालं, आणखीन एक टर्म झालं, त्याच्यानंतर झाडं काय झाले, एक टर्म झाली, आणि फळं हे एक टर्म झालं. म्हणजे ही एक, ही दुसरी, ही तिसरी, ही चौथी. पानं, फुलं, झाडं, फळं, हे 4 टर्म आल्या. आता मला सांगा, याच्यावरून मी जर म्हटलं काही पानं फुलं आहे, काही जे पानं आहे ते काय आहे, फुलं आहे, असं मी काढू शकली. आता सर्व झाडं फळं आहे. आता इथं झाडं आणि फळं काही आहे का इथं? नाही. की तर मला असं झाडं आणि फळं, झाडं आणि फळं असं अलग काढावं लागेल. मी याच्यामध्ये काढू शकणार का? नाही. मला 3च टर्म पाहिजे. 4 पाहिजे का बेटा अलग अलग? नाही पाहिजे. मग त्याच्यावरून म्हणून काही पानं फळं आहे, जर असं येत असेल, असे 4 टर्म येत असतील, मला 3च टर्म पाहिजे. काही पानं फुलं आहे, किंवा सर्व फुलं फळं आहे, किंवा सर्व पानं फळं आहे, अशा टाईपचं पाहिजे होतं. पण इथे 4 टर्म्स दिलेले आहे, म्हणून इथे येणारा सगळा जो निष्कर्ष आहे तो ऑलरेडी रॉंग असेल. कारण की इथे 4 दिलेले आहे. मी याच्यावरून सिलॉगच्या डायग्रामसुद्धा बनवू शकत नाही. मग मला सांगा, झाडं आणि फळं पण नाही आहे, मग मी झाडं आणि फळाला इथे दाखवू शकते का? नाही. याच्यासोबत दाखवू शकत नाही. मला हे आन्सर ऑप्शन प्रेडिक्ट करण्यासाठी याच्यासोबत दाखवणं गरजेचं आहे. म्हणून अशा टाईपनं जर आलं तर त्याला काय म्हणायचं, रॉंग म्हणायचं. मी तुम्हाला 5 टाईप काय शिकवलेले आहे, नोट शिकवलेले आहे. आता आपण डायरेक्ट आन्सर ऑप्शन टेकआउट करू शकतो विथ ट्रिक्स. ठीक आहे, बघूया आपण. मी तुम्हाला सांगितलं होतं की मला या पहिल्या 2 वरून तिसऱ्याचं काय करायचं आहे, आन्सर ऑप्शन. पहिल्या 2 वरून काय करायचं आहे, तिसऱ्याचं आन्सर ऑप्शन. या पहिल्या 2 वरून काय करायचं, याचं आन्सर ऑप्शन. आणि जर हे आन्सर ऑप्शन येत असेल तर काय होईल, राईट. ठीक आहे. क्वेश्चन भरपूर मोठा आहे, तुम्हाला दिसतच असेल. आयोगाची प्रिंट आहे, हो ना. मी डायरेक्टली काय केलेलं आहे, याचंच हेच टाकलेलं आहे. ओके, फोटो टाकलेला आहे. चलो, इथे मी डायरेक्टली वाचते. आता हे सगळं वाचण्याचं नीड नाही आपल्याला. सर्व लाचखाऊ गुन्हेगार. आता इथे बघा, सगळ्यात पहिले F आणि B दिलेलं आहे, झालं. आणि त्याच्यावरून आन्सर ऑप्शन कोणाला प्रेडिक्ट करायचं आहे, D करायचं आहे मला आन्सर ऑप्शन प्रेडिक्ट. चला, मग मी काय केलं, तुम्हाला एकदम सोपी जाण्यासाठी मी इथेच सगळं लिहून घेतलेलं आहे. F, B आणि D. F, B आणि D हे जे आहे, हे पहिलं आन्सर ऑप्शन इथे लिहून घेतलेलं आहे, F, B, D. या दोघांवरून तिसरं हे टर्म हे राईट येतं की रॉंग येतं ते मला बघायचं आहे. बघूया. लाच खाणे हा गुन्हा आहे. ओके, लाच खाणे. इथे बघा, हा जो आहे एक टर्म झाली की नाही, एक टर्म झाली लाच खाणे. त्याच्यानंतर हा काय आहे, गुन्हा.
लाच खाणे आणि गुन्हा ही एक टर्म, ही दुसरी टर्म. आता मला सांगा, कोण्याही गुन्हेगाराला, इथे गुन्हा आहे, गुन्हेगार, इथे काय आहे, गुन्हेगार, ही तिसरी टर्म. समाज कमी लेखत नाही, समाज कमी लेखत, म्हणजे ही झाली चौथी टर्म. इथे चार टर्म झालेले आहे. मग आन्सर ऑप्शन येण्याचा काही प्रश्नच उरत नाही. इथे गुन्हा अलग आणि गुन्हेगार अलग. ठीक आहे. मग याच्यामध्ये चार टर्म आलेले आहे. मग मला सांगा, याच्यामध्ये चार टर्म आले. आणखीन एक चेकआउट करून देते मी तुम्हाला. इथे बघा, याच्यावरून, या दोघांवरून आन्सर ऑप्शन कोणचं पाहिजे होतं, डी आन्सर ऑप्शन पाहिजे होतं, हो ना. मग मला सांगा, या चौथ्या आन्सर ऑप्शनमध्ये कपटी लोक आहे, कपटी लोक आन्सर ऑप्शन आहे. या दोघांवरून हा तिसरा निष्कर्ष, या दोघांवरून हा निष्कर्ष. इथे काय आलं बेटा, कपटी लोक, कपटी लोक असा मला सांगा, कपटी लोक इथं कुठंही दिसत आहे का मला, नाही. म्हणून आन्सर ऑप्शन डायरेक्टली हे रॉंग आहे. म्हणून डायरेक्टली मी काय करणार, रॉंग करणार. मला कपटी लोक इथे कुठेच दिसत नाही आहे. दिसले का, नाही. मग मला सांगा, या दोघांवरून हे आन्सर ऑप्शन असेल का, नाही. चलो बघूया आपण नेक्स्ट वन. याला चेक करणार आहोत. आता सेकंड वनला चेक करू. बघा, याच्यामध्ये हे तीनही लिहून ठेवलेले आहे. आता आपण चेक करू, या दोघांवरून हे आन्सर ऑप्शन येतं का. इथे बघा, सर्व लाचखाऊ गुन्हेगार आहेत, यामधले सेंटेन्स आहे. हे पहिलं, हे डी, हे सोपी होण्यासाठी, हे समजण्यासाठी मी तुम्हाला इथे लिहून दिलेलं आहे. बघा, सर्व लाचखाऊ गुन्हेगार आहेत, म्हणजे मला सांगा, याच्यामध्ये हे सेंटेन्स काय आहे बेटा, पॉझिटिव्ह. पहिलं सेंटेन्स काय आहे, पॉझिटिव्ह. काही कपटी लोक गुन्हेगार नाहीत, मग नाही तर काय आहे, निगेटिव्ह. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, आन्सर ऑप्शन काय प्रेडिक्ट होतं, निगेटिव्ह. पण काही कपटी लोक गुन्हेगार आहेत, पॉझिटिव्ह आहे. इथं तर निगेटिव्ह पाहिजे होतं. आन्सर ऑप्शन काय पाहिजे होतं, निगेटिव्ह. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, निगेटिव्ह. इथे काय आहे तर पॉझिटिव्ह आहे. कट, आन्सर ऑप्शन कट. हे आन्सर ऑप्शन आपण इथूनच बघू शकतो. पण हे तुम्हाला आणखीन सोपं व्हावं, पटकन तुम्हाला समजावं, तुमचं बेसिक आहे, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला लिहून देते आहे. चलो, या आन्सर ऑप्शनला चेकआउट करू आपण. FED. मला सांगा, या दोघांवरून मला कोणाला बघायचं आहे, डीला. ओके, याच्यावरून मला सगळं आन्सर ऑप्शन बघायचं आहे. इथे बघा, पहिलं काय आहे, पॉझिटिव्ह. लाच खाणे हा गुण आहे, पॉझिटिव्ह. काही कपटी लोक गुन्हेगार आहेत, हे पण काय आहे, पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह, आन्सर ऑप्शन काय पाहिजे होतं बेटा, पॉझिटिव्ह. इथे बघा, काही कपटी लोक गुन्हेगार नाहीत म्हणजे निगेटिव्ह आलं. मला काय पाहिजे होतं, पॉझिटिव्ह पाहिजे होतं. पॉझिटिव्ह, 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 पण काय आहे इथं, नाही तर निगेटिव्ह. आन्सर ऑप्शन रॉंग झालं. एका म्हणजे असं बघितल्या आपण आन्सर ऑप्शन सांगू शकतो. त्याचं 5ही टर्म होत्या, त्या व्यवस्थित लर्न करून ठेवायच्या. बघितल्याबरोबर आन्सर ऑप्शन आपण प्रेडिक्ट करू शकतो. चलो, याला बघू. आता मला सांगा, आपण आन्सर ऑप्शन 4 कडे आलो. ए आहे, सी आहे. ए आणि सी वरून आन्सर ऑप्शन कुठलं बेटा, ई. ए आणि सी वरून आन्सर ऑप्शन कुठलं आहे, ई. चेकआउट करू आपण. मला सर्व लाचखाऊ गुन्हेगार आहे, पॉझिटिव्ह आहे का, हो. काही कपटी लोक लाचखाऊ आहे, पॉझिटिव्ह आहे का, हो. पॉझिटिव्ह, पॉझिटिव्हवरून आन्सर ऑप्शन पण काय असेल, पॉझिटिव्ह. चेक करू आपण. काही कपटी लोक गुन्हेगार आहेत, पॉझिटिव्ह आहे का, हो. म्हणजे मी पहिली जे टर्म केली ती मला राईट आहे का, हो. आता मला एक चेक करायचं आहे याच्यामध्ये, की याच्यामध्ये 3च टर्म आहेत का. मला सांगा, याच्यामध्ये या दोघांमध्ये 3च टर्म आहे का. लाचखाऊ, लाचखाऊ म्हणजे ही एक टर्म झाली. त्याच्यानंतर गुन्हेगार ही दुसरी टर्म झाली आणि त्याच्यानंतर कपटी लोक ही तिसरी टर्म झाली. याच्यामध्ये 3च आहे टर्म. 3पेक्षा 4 पाहिजे का, नाही. म्हणजे हे पण चेक झालं. आता मी तुम्हाला आणखीन एक सांगितलं होतं की याच्यामधलेच वर्ड कुठे पाहिजे, याच्यामधले पाहिजे. कपटी लोक आहे का, कपटी लोक, हो. गुन्हेगार आहे का, हो. म्हणजे हे आन्सर ऑप्शन सगळ्या पॉइंट ऑफ व्ह्यू पॉझिटिव्ह पण आहे. 3 संज्ञा आहे आणि त्याच्यानंतर मला इथले जे वर्ड आहे ते याच्यामधलेच आहे. याच्या बाहेरचे आहे का, कपटी लोक बाहेर आहे का, नाही, इथंच आहे. गुन्हेगार आहे का, हो. म्हणजे काही कपटी लोक गुन्हेगार आहेत. आन्सर ऑप्शन राईट. हे बघा 4. या मी तुम्हाला काय सांगितल्या, असं बघितल्याबरोबर राईट कसं करायचं. आपल्याला हे पण लिहायचं नसतं बाजूला, आपल्याला इथूनच आन्सर ऑप्शन काढायचे असतात. या मी तुम्हाला जास्त समजल्या पाहिजे आणि व्यवस्थित या ट्रिक समजल्या पाहिजे की हो, पाहिल्याबरोबर 100% मला राईट आहे का.
या चार सिलॉगिझम डायग्राम काढले असताना 2 मिनिटं लागले असते. आता याच्यामध्ये मी तुम्हाला समजावून सांगितलं म्हणून इतका वेळ लागतोय, पण बघितल्या आन्सर ऑप्शन टिक करू शकतो. हो ना, करू शकतो बेटा आपण. येस, म्हणून मी ही मेथड शिकवली आहे याच्यासाठी. आता आपण नेक्स्ट याच्यासाठी बघूया. ठीक आहे, या क्वेश्चनला टॅकल आउट करू. बघा, क अ र या दोघांवरून कोणचा आन्सर ऑप्शन निघेल? र. आता याला दोघांना चेक करू आपण. कोणीही तालीमबाज शाकाहारी नाही म्हणजे निगेटिव्ह. सर्व हॉकी खेळाडू तालीमबाज आहे म्हणजे पॉझिटिव्ह. मला सांगा निगेटिव्ह पॉझिटिव्हवरून आन्सर ऑप्शन काय पाहिजे? निगेटिव्ह पाहिजे. मला सांगा कोणीही हॉकी खेळाडू शाकाहारी नाही, निगेटिव्ह आहे का? म्हणजे पहिली माझं व्यवस्थित आहे. झालं. त्याच्यानंतर मला सांगा याच्यामध्ये 3च टर्म आहे का? तालीमबाज एक टर्म, तालीमबाज एक टर्म, शाकाहारी दुसरी टर्म, हॉकी खेळाडू तिसरी टर्म. म्हणजे याच्यामध्ये 1 2 देन 3 आहे. 3च टर्म आहे. देन ओके. आणखीन बघा, मला जे निष्कर्ष दिलेला आहे, निष्कर्ष कुठला आहे माझा? हो. आता इथे बघा, हॉकी खेळाडू हा शब्द या दोघांमधलाच आहे का? हो. हॉकी खेळाडू. शाकाहारी हा शब्द या दोघांमधलाच आहे का? हो. दिसला? म्हणजे आन्सर ऑप्शन प्रत्येक अँगलनी मी चेक केलं, 3ही अँगलनी मी चेक केलं तरी 3ही अँगलनं मला राईट भेटलं. तर म्हणजे हे आन्सर ऑप्शन काय आहे? राईट आहे. या दोघांवरून हा निष्कर्ष निघतो का? हो. तर आन्सर ऑप्शन फर्स्ट इज द राईट वन. लगेच आन्सर ऑप्शन करू शकली, बघितल्या करू शकले. मला त्याच्यामध्ये विथ पेन पेपरची नीड आहे का? नाही. फक्त अंडरस्टँड करायचं पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे का, निगेटिव्ह आहे का, त्याच्यानंतर निगेटिव्ह आहे का, मग त्याचं म्हटलं टर्म जे आहे त्या व्यवस्थित आहे का, 3च टर्म आहे का त्या सेंटेन्समध्ये, जिथून मी या 2 सेंटेन्समध्ये 3च टर्म आहे का, की ज्याच्यावरून मी आन्सर ऑप्शन काढू शकते. आणि जो निष्कर्ष आहे त्या निष्कर्षामधल्या हे जे वर्ड आहे त्या या दोघांमधलेच आहे का? हॉकी खेळाडू आहे ना, शाकाहारी या दोघांमधलेच आहे. याच्यामधले निष्कर्षामधले वर्ड, या 3ही ट्रिक्स मी तुम्हाला दिलेले आहे. या टाईपच्या ट्रिक्स असे मोठे क्वेश्चन आले ना, त्याला विदाऊट युजिंग सिलॉगिझम डायग्राम तुम्ही सॉर्ट आउट करू शकता. ओके, झालं, डन. मी तुम्हाला एक महत्त्वाचं नोटिफिकेशन सांगणार आहे. ही आहे आपली सारथीची बॅच जी झाली आहे 2.0. तुम्हाला माहीतच आहे सारथी 1.0 आपण लॉन्च केली होती आणि त्याच्यामधला ॲडमिशन फुल झाला होता आणि सगळ्यांच्या रिक्वेस्ट होत्या की मॅडम तुम्ही आणखीन काहीतरी करा. तर मग काय केलेलं आहे, सगळ्यांनी मिळून तुमच्यासाठी सारथी 2.0 ही बॅच काय केलेली, लॉन्च केलेली आहे. सो आपले सगळी ही काही आहे टीम आहे ज्याच्यामध्ये जे तुम्हाला पाहिजे होतं, सारथीचं कंटेंट काय आहे मॅडम, तुम्हाला खूप जास्त हे होतं की मॅडम पाहिजे, आली बॅच. बघा, याचं मी तुम्हाला सांगते की नेमकं काय असतं. या सारथीच्या बॅचमध्ये मेंटरशिप प्रोग्राम असतं आणि ही बॅच अशा मुलांसाठी असते की ज्यांनी ऑलरेडी 4-5 टर्म गमावलेले आहे, जे काय आहे घरी बसून अभ्यास करतात, लायब्ररी बसून अभ्यास करतात, पण त्यांचं शेड्यूल प्रॉपर नाही आहे, त्यांना काय करायचं, कुठून करायचं, कसं करायचं काहीच समजत नाही. सो त्यांच्यासाठी सगळ्या गोष्टी त्यांचं डे वाईज सकाळी झोपेतून उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत काय कुठून कसं करायचं, वेडे टू वेडे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मेंटरशिप प्रोग्राम 1 to 1 म्हणजे आम्ही सगळी टीम तुमच्यासोबत असणार आहे तुमच्या परीक्षा होईपर्यंत, पूर्व परीक्षा होईपर्यंत कंबाईनची. सो सगळी टीम असणार आहे, तुम्हाला रोज गाईड करणार, रोज तुमच्यासाठी लाईव्ह सेशन असणार आहे की आज दिवसभरात एवढा टास्क दिला होता तो कंप्लीट झाला का. तर त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगते की आपलं वीकली टार्गेट्स असते, हो की नाही. मग रोजचे असे टार्गेट्स असतात. सो रोजच्या टार्गेट्समध्ये आपल्याला अशा टाईपचं हे दिलेलं असते आणि रोजचे टार्गेट कंप्लीट झाले की मग इथे टिक करत जायचं की हो मला एवढं सगळं होतं आणि माझं सगळे टार्गेट कंप्लीट झालेले आहे. मग त्याच्यानंतर हे झालं की संडेला काय असते, एका वीकचा टार्गेट. संडेला असते तुमची टेस्ट, संडेला टेस्ट पेपर असतात आणि या टेस्ट पेपर झालं की त्याच्यानंतर ॲनालिसिस असतात. ॲनालिसिस आम्ही सगळं टीम मेंबर्स घेत असतो. हे तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल, पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3, पार्ट 4 असे तुमचे सगळे टॉपिक वाईज सगळं ॲनालिसिस करून दिलं जातं आणि तुम्हाला सांगितलं जातं प्रत्येक टॉपिक, हा टॉपिक कुठून वाचायचा, तो टॉपिक कुठून वाचायचा, याचं कंटेंट्स काय वापरायचं, ते सगळ्या गोष्टी या मेंटरशिपमध्ये 1 to 1 सगळ्या गोष्टी सांगितल्या जातं. सो तुम्ही जॉईन करू शकता. सो हा आहे बुद्धिमत्ता चाचणीचा कोर्स जो माझा आहे. सो तुम्हाला जर काही अशा
ट्रिक्स वगैरे पाहिजे असल्या तर या कोर्समध्ये सगळे आपण घेतलेलं आहे. सो आय होप यू गाईज आर एन्जॉय दी सेशन्स. थँक्यू गाईज.